तमिळनाडूमध्ये अभिनेता विजय थलपतीच्या राजकीय रॅलीमध्ये चेंगराचेंगरी झाली। यामध्ये 39 जणांना आपला जीव गमवावा लागलाय तर 70 पेक्षा अधिक लोक जखमी झालेत। अगदी जोशामध्ये सुरू झालेल्या रॅलीमध्ये काही मिनिटात किंकाळ्यांनी ही रॅली भरून गेली। चेंगराचेंगरीनंतर अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत। पाहूयात। विजय थलपतीच्या रॅलीत चेंगराचेंगरी, 39 जणांचा बळी, 70हून अधिक जखमी। जोशाचं रूपांतर वेदना आणि किंकाळ्यांमध्ये। तामिळनाडूच्या करूर जिल्ह्यात शनिवारी अभिनेता विजय थलपतीच्या राजकीय रॅलीत चेंगराचेंगरी झाली। या दुर्घटनेमध्ये 39 जणांचा बळी गेला तर 70हून अधिक लोक जखमी झाले। मृतांमध्ये अनेक लहान मुलं आणि महिलांचा देखील समावेश आहे। आपल्या लाडक्या नेत्याला ऐकण्यासाठी प्रचंड जनसमुदाय लोटला होता। अगदी जोशात सुरू असलेल्या रॅलीमध्ये अचानक काहीतरी घडलं आणि चेंगराचेंगरी सुरू झाली। त्यानंतर अवघ्या काही क्षणात जोशाचं रूपांतर वेदना आणि किंकाळ्यांमध्ये झालं। चेंगराचेंगरी का झाली याची सध्या वेगवेगळी कारणं सांगितली जात आहेत। करूरमध्ये विजयच्या सभेसाठी हजारो लोक जमले। 30,000 लोकांच्या उपस्थितीचा अंदाज होता। प्रत्यक्षात 60,000हून अधिक लोक आले। गर्दी आणि उकाड्यामुळे अनेक जणांना त्रास झाला, काही जण बेशुद्ध पडले। विजयच्या भाषणावेळी लोकांनी स्टेजकडे धाव घेतली आणि चेंगराचेंगरी झाली। प्रचंड गर्दीमुळे अँब्युलन्स घटनास्थळी पोहोचण्यात अडचणी आल्या। विजयने मदतीसाठी पोलिसांना आवाहन केलं, पण गर्दी नियंत्रणाबाहेर गेली। दरम्यान गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची देखील माहिती आहे। तामिळनाडू सरकारनं मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाखांची मदत केली, तर जखमींना सुद्धा 1 लाखांची मदत केली जाणार आहे। या अपघाताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दुःख व्यक्त केलं। दरम्यान केंद्रीय गृहमंत्रालयानं सुद्धा चेंगराचेंगरीची दखल घेतली असून अपघाताची परिस्थिती आणि घटनास्थळी केलेल्या मदत आणि बचाव कार्याचा तपशिलावर अहवाल मागवलाय। रॅलीमध्ये चेंगराचेंगरीचं ठोस कारण अद्याप समोर आलं नाही। प्रत्यक्षदर्शींच्या दाव्यानुसार विजयनं एक गाणं म्हटलं, त्यामध्ये बालाजी 10 रुपयांचा मंत्री असा उल्लेख होता। विजय बोलत असताना अचानक जनरेटरच्या फ्लडलाईट्स बंद झाल्या। याच वेळी एक महिला तिच्या मुलीला शोधू लागली आणि अचानक चेंगराचेंगरी झाली। पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, पण गर्दीपुढे पोलीस हतबल झाले। तामिळनाडू सरकारनं निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेत समिती नेमली असून अहवालानंतरच कारण स्पष्ट होईल। करूरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेवरून अभिनेता विजय थलपतीनं शोक व्यक्त केला। दुर्घटनेमुळे आपल्याला असह्य अवर्णनीय वेदना आणि दुःख झाल्याचं त्यानं म्हटलंय। चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं। विजयला रॅलीसाठी आधी परवानगी नव्हती, मग नंतर परवानगी कशी मिळाली? पोलिसांना गर्दीचा अंदाज कसा आला नाही, असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।